सणावळी चालू केली होती, त्याला आता 2054 वर्ष झाली. आता आपण इसवी सन वापरतो खरं, त्याच्या आधीपासून जवळजवळ एक 70-58 वर्ष हे होतं. बराच काळ चालू होतं. पृथ्वीराज चव्हाणापर्यंत हे कालगणना वापरात येत होती. मग नंतर ते हे आपण इसवी सन वापरतो. एक पवित्र असा दिवस आहे. या दिवशी एखाद्या कार्याची सुरुवात केली, चांगल्या कार्याची सुरुवात केली तर वर्षभरामध्ये ते कार्य अधिक सुफल होतं, अशी आपली धारणा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये जे एकूण 3.5 मुहूर्त मानले जातात की त्या दिवशी कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करावी, त्यापैकी हा एक मुहूर्त आहे. असा हा एक पवित्र दिवस आहे. आणि संघ हा या दृष्टीने सर्व समाज बांधवाला एकत्र घेऊन या दिवशी एक उत्सव साजरा करतात. या उत्सवामध्ये हेतू काय असतो की आपली परंपरा काय आहे, आपली संस्कृती काय आहे त्याची एकदा जाणीव करून घेणं आणि त्याचं पुढे वाढ कशी होत जाईल, त्या संस्कृतीची जपणूक कशी होईल याचा विचार करणं, या संदर्भामध्ये आपण एकत्र येत असतो. संघ स्थापनेला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहे. हे शताब्दी वर्ष आहे. खरं म्हणजे हे 100 वर्ष पूर्ण होत असताना संघ कोणताही मोठं असं काही कार्यक्रम आता दिलं नाही आहे. पण तरी सुद्धा स्वयंसेवकांना, संपूर्ण समाजाला संघाने काही एक 5 अशी सूत्र दिलेली आहेत, ज्यातून संघाची ओळख होते, परिचय होतो आणि आपण सर्वांनी त्याचा अंगीकार करावा. हेच हे उद्दिष्ट हे या संघाने या शताब्दी वर्षामध्ये आपल्यासमोर ठेवलेलं आहे. त्यातलं एक महत्त्वाचं म्हणजे आहे ते सामाजिक समरसता. आपण विचार केला तर मधल्या काळामध्ये आपल्या काही समाजामध्ये काही अशा वेगवेगळ्या अशा गोष्टी निर्माण झाल्या की ज्यामुळे समाज दुभंगला होता. आता सुद्धा समाज हा जातीपातीमध्ये विभागलेला आहे. जातीपातीमध्ये तो अधिक तो वृत्तो आहे. काही राजकारणी लोक त्याला खत पाणी घालतात आपल्या राजकीय स्वार्थ साधनासाठी वगैरे म्हणून. पण भारत देश म्हणून जर आपला सुफलाम करायचं असेल, समृद्ध करायचं असेल, उज्ज्वल परंपरेकडून न्यायचं असेल तर हा संपूर्ण समाज हा एक असला पाहिजे आणि म्हणून सामाजिक समरसता असली पाहिजे. कोणताही भेदभाव असता कामा नये. एक मधल्या काही अशा व्यवस्थेमध्ये निर्माण झालं की काही समाज हा दुभंगला गेला, वेगवेगळ्या गटामध्ये वाटला गेला. पण तरीही आपल्या काही आधीच्या पिढीमध्ये सुद्धा बऱ्याच अशा समाज सुधारकांनी ही सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. खूप जण आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, सावरकर पण आहेत. संघ सुद्धा म्हणतोय, संघाने सुद्धा अगदी संघ स्थापनेपासून म्हटलं आहे की जोपर्यंत संपूर्ण समाज एका हातात येत नाही तोपर्यंत या देशाची प्रगती होणार नाही, उन्नती होणार नाही. आणि त्यामुळे संघाचं हे अधिक प्रथमतः असं धोरण आहे, धारणा आहे की सामाजिक समरसता ही अधिक महत्वाचे, बंधुत्वाचं नातं असलं पाहिजे. आणि जोपर्यंत हे निर्माण होत नाही आणि तोपर्यंत आपण आपली प्रगती ही फार करू शकत नाही. हा झाला एक भाग. अर्थात नंतरच्या काळामध्ये आपल्याकडे इंग्रजांनी फोडा आणि झोडा हे राजनीती वापरली. नंतरच्या काळामध्ये आपण स्वतंत्र झालो. आपले संविधान आहे, त्या संविधानामध्ये सुद्धा काही असा एक समाज घटक आहे की ज्या समाज घटकाला आरक्षण देऊन आपल्या समाजा या प्रवाहाबरोबर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा एक वेगळा प्रयत्न आहे. पण तरीही आपण सर्व बंधुत्वाचं नातं जपलं गेलं पाहिजे, हे अधिक महत्वाचं आहे. दुसरं आणखीन एक सूत्र आपल्या संघाने दिलं आहे ते म्हणजे कुटुंब प्रबोधन. या सामाजिक प्रबोधनाबरोबर कुटुंब प्रबोधन हा आणखीन एक सूत्र संघ आम्हाला आपल्याला सांगतो. कुटुंब हा आपल्या जीवनाचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या परंपरेचा पाया आहे. आपल्या भारतावर, हिंदुस्थानावर फार मोठी आक्रमणं झाली. काही आक्रमणं ही अशी विचित्र होती की ज्यामध्ये अत्यंत क्रूर असणारे असे आक्रमक आले होते की ज्या आक्रमकांनी सैन्याबरोबर युद्ध करण्यापेक्षा काही जे निरपराध असे जे की बालक आहेत, स्त्री आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत, अशांना कत्तल घेऊन आणलेल्या होत्या. हे सगळं नवीन होतं. पण हे सगळं घडत असताना सुद्धा गेले मागील काही वर्षांमध्ये
आपल्यावर वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी परकीयांनी आपल्यावर आक्रमण केलं तरी सुद्धा आपली संस्कृती सनातन संस्कृती टिकून आहे याला एकमेव कारण म्हणजे आपली कुटुंब व्यवस्था. कुटुंबामध्ये आपण या सगळ्या आपल्या ज्या परंपरा आहेत जपून ठेवल्या होत्या. बदलत्या काळामध्ये कुटुंब हे थोडंसं आता लहान होत आहे. ज्या कुटुंबामध्ये किमान 3-3, 4-4 पिढ्या होत्या म्हणजे पणजोबा, वयोवृद्ध, पणजी, आजोबा, आई वडील, मुलगा, नातू असे जे काही 4-5 पिढ्यामध्ये असणारे जे कुटुंब होतं, 3-3, 4-4 भाऊ एकत्र एका कुटुंबामध्ये असायचे, हे थोडं आता कमी होते गेलं, बदलत्या काळानुसार होत गेलेलं आहे. आपण म्हणूया की काळात का तो महिमा आहे, आपल्याला ते का पुन्हा एकत्र आणता येणार नाही. पण जे काही कुटुंब आहे, ज्या कुटुंबामध्ये जी काही व्यक्ती आहेत, आई वडील असतील, मुलं असतील, हे सगळे एकत्र असणं आणि त्यांनी आपला संस्कार टिकवणं, ज्या काही आपली जी मूल्य आहेत ती पुढे पुढे नेणं हे काम करणं गरजेचं आहे. मोबाईल आहे, टीव्ही आहे, त्यांचं आक्रमण होत निघालंय, ती थोडी गरज ही भासू लागलेली आहे. पण ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये कुटुंब माणसं घरात आहेत पण तरी सुद्धा ती एकत्र असत नाही. एका छपराखाली असतात पण मनाने एकत्र असत नाही. जेवताना सुद्धा कधी कधी असं पाहायला मिळतं की कुटुंबातली मुलं किंवा अन्य कोणी काही एखादा टेज घेऊन बसलाय, ताट घेऊन बसला आहे, एखादं कोणीतरी बाजूला बसलं आहे, एकत्र बसून जेवणं हे सुद्धा आता कमी चित्र झालंय. पूर्वी कुटुंबातला एखादा व्यक्ती जर बाहेर असेल, मूल नसेल तर आई, कुटुंबातली ती महिला ही थांबायची, त्यांना येऊ देत, कोणते येऊ देत, किंवा कुटुंबातील एखादी प्रमुख व्यक्ती जर कुठे बाहेर देवपूजा करत असेल किंवा अन्य कुठे असेल तर त्यांची वाट बघून सगळे एकत्र आहेत अशा वेळेला जेवण केलं जायचं. आता तसं होत नाही. हा झालेला बदल आहे. मग हे आपल्याला केव्हा तरी पुन्हा मूळ पदावर यायला पाहिजे. दररोज नाही जमलं, दररोज म्हणजे प्रत्येक जेवण नाही जमलं तर किमान संध्याकाळचं जेवण हे आपण एकत्र करू, एकत्र बसू, गप्पा मारू. आपलं कुटुंब काय आहे, आपले पूर्वज काय होते, आपल्या कुटुंबातले म्हणजे आपले वडील त्यांनी काय केलं, आता आपण ज्या स्थितीला आहोत, आपलं जे कुटुंब आहे हे कुटुंब या स्थितीला येण्यासाठी मागच्या पिढीने काय काय केलं हे सगळं आपल्या मुलांबरोबर आपण त्याचं बोललं पाहिजे. म्हणजे या मुलांमध्ये इथल्या या आपल्या सगळ्या मातीबद्दल, या संस्कृतीबद्दल प्रेम निर्माण होईल. आणि जोपर्यंत ही कुटुंब व्यवस्था आपली जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंतच आपल्या परंपरा त्या चालू राहतील. सनातन धर्म हा टिकून राहील. एकदा का ह्या कुटुंब व्यवस्थेवर आघात झाला, ही कुटुंब व्यवस्था डळमळीत झाली की मात्र मग आपले जे काही गेले कित्येक हजारो वर्ष अन्य जी आक्रमण होती ती परतून सुद्धा आपण टिकून आहोत. त्यातून आत्ता टिकणं अवघड जाईल. संघाचं म्हणणं आहे की कुटुंब प्रबोधन हा अत्यंत काळाची गरज आहे. सामाजिक समरसता आहेच म्हणून ते आपण प्रथम घेतो, पण कुटुंब टिकलं पाहिजे. कुटुंब प्रमुख जो आहे त्याची जबाबदारी फार महत्वाची. तिसरं जे आहे एक सूत्र दिले संघाने आपल्याला ते म्हणजे पर्यावरण दिलं. आपण जेव्हा सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन असं जेव्हा म्हणतो तेव्हा या सगळ्या जोडीला आणखी एक ते म्हणजे पर्यावरण. पर्यावरण हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे. आपण सर्वांना आता लक्षात येत असेल की होणारे बदल पर्यावरणातले हे आपल्यापासून दूर नाही, जवळ येऊ लागलेले आहेत. आणि पर्यावरणासाठी आपण काही ना काहीतरी योगदान देणं गरजेचं आहे. काय देऊ शकतो तर मी झाडं लावू शकतो, त्याची देखभाल करू शकतो, प्रदूषण होणार नाही माझ्याकडून त्याची मी काळजी करू शकतो. फार मोठं काम न करता छोटं छोटं कामाला करता येईल का. मधल्या काही दिवसामध्ये एक असं सर्वेक्षण आलं होतं, आपण थोडं वाचलं असाल की आपल्या कोकणामधील जी जमीन पूर्वी जी हरित होती, झाडाने आच्छादलेली होती, त्याचं प्रमाण कमी होत निघालेलं आहे आणि ते इमारतीसाठी वाढू लागलं. वेगवेगळी इमारती, उद्योगधंदे यासाठी जमीन, म्हणजे आपल्याकडे जे झाडं आहेत, लोक आता झाडं लावतायत.